झणझणीत अशा ठेशाची रेसिपी आज आपण पाहत आहोत. खूप टेस्टी असा हा ठेसा होतो. तोंडाची चव वाढवणारा आणि ताटाची शोभा वाढवणारा ठेसा आज आपण पाहत आहोत. तर या ट्रिकने जर तुम्ही ठेसा बनवला तर तुमचाही खूप छान असा टेस्टी ठेसा होणार आहे. तर त्यासाठी आपण येथे हिरव्यागार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याची देठे आपल्याला अशा प्रकारे काढायची आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ठेसा बनवला तर तुमचाही खूप टेस्टी आणि झणझणीत असा ठेसा होणार आहे. तर मिरच्या छानपैकी अशा प्रकारे प्रथम निसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर व्यवस्थिशीर आपण त्या धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे हिरवी मिरची छानपैकी प्रथम धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण गॅसवरती तवा ठेवणार आहोत. पाहू शकता या तव्यावर मी प्रथम भाकरी करून घेतल्या होत्या आणि त्याच तव्यावरती ह्या मिरच्या भाजण्यासाठी मी घातलेल्या आहेत. तर हा ठेसा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर केला तर खूप टेस्टी असा होतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला प्रथम सर्व मिरच्या या प्रथम भाजून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या फुटू नयेत आणि अंगावर उडून येऊ नयेत यासाठी प्रथम त्या अशा प्रकारे मी अर्ध्या अर्ध्या मोडून घेतलेल्या आहेत आणि प्रथम आपल्याला त्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. तर या मिरच्या प्रथम आपण बिना तेल घालताच भाजणार आहोत. कारण जर तेल टाकून जर भाजल्या तर पूर्ण घरामध्ये ठसका होतो आणि त्या व्यवस्थिशीर भाजल्या जात नाहीत. त्या कच्च्या राहण्याची भीती असते. मात्र कच्च्या जर राहिल्या मिरच्या तर ठेशाला तेवढी चव येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रथम आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. तर पाहू शकता छानपैकी भाजल्या गेलेल्या आहेत. पाहू शकता कलरवरून तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे प्रथम त्या बिना तेलाच्याच आपल्याला भाजायच्या आहेत. तर छानपैकी या आपल्या खरपूस आपण भाजून घेतलेल्या आहेत प्रथम आणि त्यानंतर आपल्याला इथे तेल घालायचे आहे. तर पाहू शकता तेल घातल्यानंतर अशा खरपूस अशा भाजल्या जातात. अगदी खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत पाहू शकता आणि त्यानंतर येथे मी गॅसची फ्लेम करून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. तर झाकण ठेवल्यामुळे या मिरच्या छानपैकी नरमसूत होतात. तर पाहू शकता 5 ते 10 मिनटानंतर मी वरचे झाकण काढून घेतलेले आहे आणि मध्ये मी घालणार आहे 1 चमचे जिरा आणि चवीनुसार येथे 1 चमचा मीठ घातलेले आहे आणि येथे भरपूरसा सोललेला लसूण आपल्याला घालायचा आहे आणि लसूण घातल्यानंतर यामध्येच मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे घातल्यानंतर आपण येथे कोथिंबीर घालणार आहोत. भरपूरशी कोथिंबीर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला तव्यावरतीच घालायचे आहे आणि त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. म्हणजे त्यातील गरमीमध्ये तो छानपैकी नरमसूद असा होतो आणि त्यानंतर मी अशा प्रकारे फ्राय करून घेत आहे. वरचे खाली खालचे वरती अशा प्रकारे आपल्याला छान उलटपुलट करून आपल्याला खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे. प्रथम खरपूस असं भाजून घेतलेले आहे आणि छानपैकी हे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे या खलबत्त्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स मी जे ठेशाला घातले होते ते आपण या खलबत्त्यामध्ये सर्व काढून घेणार आहोत. पाहू शकता खलबत्त्यामध्ये सर्व मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पाहू शकता किती नरमसूद अशा झालेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता आपल्याला एकदम याची बारीक करायची नाही आहे. तर आबडधोबडच आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर पाहू शकता सर्व छानपैकी मी काढून घेतलेले आहे. तर आपला ठेसा अशा प्रकारे तयार झालेला आहे. आपल्याला आबडधोबडच असे काढून घ्यायचे आहे. तर आपला हा ठेसा रेडी झालेला आहे पाहू शकता. तर हा ठेसा भाकरीसोबत, पोळीसोबत आणि वरण भातासोबत अप्रतिम असा लागतो. खूप टेस्टी असा हा तयार होतो. हा ठेसा बिलकुल कच्चा राहत नाही. एकदम टेस्टी असा लागतो. तर पाहू शकता पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की किती मस्त असा हा ठेसा दिसत आहे. अगदी मस्तच रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा ठेसा बनवा आणि खा आणि मी सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचाही खूप छान टेस्टी असा हा ठेसा होणार आहे. तर ठेसा भाजताना आपल्याला छानपैकी तो खरपूस मिरच्या भाजून घ्यायच्या आहे प्रथम. त्याशिवाय
हा ठेचा करू नका. छान मिरच्या भाजल्या तर त्या मऊसूद होतात आणि ठेच्याला चव ही अप्रतिम अशी येते. तर पाहू शकता दिसायला किती मस्त असा दिसत आहे. आणि ठेचा हा शक्यतो मिक्सरमध्ये न काढता कांडण्याने कांडून घ्या असा अबडधोबड, आणि तो टेस्टी होतो त्यामुळेच. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका